आज रात्री टायमिंग माहिती नाही, परंतु 5:30-6 वाजता ज्यावेळेस बातमी कळाली, आई वडिलांनी पाहिलं, त्यावेळेस अमोल अशोक दौंड हा 20 वर्षाचा तरुण गेल्या आंदोलनामध्ये तो रस्ता रोको असेल किंवा वाडगावला असेल, पप्पू केदार या गावचा भातजावय असल्या कारणाने, त्या दौंडाचा जावय असल्या कारणानं त्याच्यावरती प्रभाव झाला. त्यांनी आपली जीवन यात्रा या ठिकाणी संपवली. परंतु हा मुद्दा निश्चित स्वरूपात त्या गावकऱ्यांच्या लक्षात असा आला की आई वडिलांना त्याला ते एवढंच सांगायचा, आई वडील अडाणी असल्या कारणाने एवढंच सांगायचा की आपल्या जातीचं काही खरं नाही, आपल्या जातीचं काही खरं नाही. आई वडिलाला आरक्षण, एसटी आरक्षण ही काही भूमिका कळत नाही. परंतु त्यांनी आल्यानंतर जे सांगितलं त्यानंतर नातेवाईक असतील, गावातील वडील मंडळी असेल, तरुण मित्र असतील, सगळ्यांनी हा निर्णय घेतला की सक्षम अधिकारी तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल, तो आल्याशिवाय डेड बॉडी खाली घेऊन दिली जाणार नाही. जरी गावचा सरपंच असेल, परंतु लोकांच्या भावना डोळ्यापुढे ठेवून, आई वडिलांच्या भावना, नातेवाईकाच्या भावना डोळ्यापुढे ठेवून आम्ही ह्या निर्णयाशी पोहोचलेलो आहोत. आता पोलीस प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आलेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. परंतु आम्ही या निर्णयाशी याच्यामुळे पोहोचलो की या लोकांच्या ज्यांच्यावर आज दुःखाचं डोंगर कोसळलं, या लोकांच्या भावना निश्चित स्वरूपामध्ये आम्ही या मांडल्या पाहिजे, म्हणून आम्ही निर्णय घेतला. तहसीलदार साहेब या ठिकाणी येणार आहेत. जेवढ्या लवकर येतील तेवढ्या नंतर ती प्रोसिजर चालू ठेवणार आहोत. आम्ही कोणतीही डेड बॉडीची अवहेलना होऊ देणार नाहीत. तो आमचा धर्म नाही, कारण आम्ही भगवान बाबाचे पाईक आहोत. त्यांचे संस्कार आमच्या समाजावरती निश्चित स्वरूपात झालेले आहेत. म्हणून या आरक्षणासंदर्भामध्ये त्यांनी आपलं स्वतःची जीवन यात्रा संपवली. मी प्रशासनाला एक हात जोडून कळकळीची विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये तरुण वर्गाला अगदी लवकर भावतं, म्हणून अजून किती जीवन यात्रा संपवायच्या, किती मुलांनी जीवन संपायचंय, म्हणून आपण प्रशासनाने याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, एवढी आमची भावना आहे.